कोपर्डीची घटना आठवल्यानंतर आजही त्या मुलीला कशा पद्धतीनं छळलं होतं, कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले होते, कशा पद्धतीनं मारलं होतं आणि अशा नराधमांना खरं तर कायद्याने सुद्धा ठेचून मारलं पाहिजे होतं. स्त्री, तिचं शील आणि स्त्रीचा आदर इथल्या समाज व्यवस्थेने तो कशा पद्धतीनं गाडून टाकला होता त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोपर्डीची घटना. पण कोपर्डीच्या घटनेतून महिला अत्याचाराच्या जे काही अत्यंत गंभीर घटना होत्या वाचा फुटली गेली. कायदे कडक झाले नाही, कायदे कडक करावे म्हणून प्रचंड प्रत्येकजण संघर्ष करत होता. तरीही समाज रस्त्यावर आला, लाखोंचे मोर्चे निघाले, त्याच्यासोबत बऱ्याच मागण्या सुद्धा रेटल्या गेल्या. परंतु कोपर्डी सारखी घटना आणि त्या नराधमांना कायद्याने होणारी शिक्षा ही कदाचित मागे पुढे आणि वेळ काढूपणाची होती. 3 नराधम होते ज्यांनी अत्यंत क्रूर, घाणेरडं आणि विकृत कृत्य केलं. त्याचा कुणीही म्हणजे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांनी सुद्धा निषेध करायचा सोडला नाही आणि कुणीच अशा नराधमांना ठेचून मारल्याशिवाय कायद्याने सुद्धा, सरकारने सुद्धा शांत बसू नये अशी मनातून भावना होती. आणि याच आरोपीनं काय केलं याची चर्चा तुम्हाला आम्हाला करायची आहे. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण तुम्ही आम्ही खऱ्या मुद्द्यांवर समाजाच्या हिताचं आणि समाजाच्या प्रगतीचं जे काही हित जपायचंय त्याच्यावर आपण दररोज चर्चा केली पाहिजे. नगरमध्ये कोपर्डी नावाचं गाव आहे आणि कोपर्डी गावामध्ये एका मुलीवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाले, तिला ज्या पद्धतीनं छळण्यात आलं, महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होऊ नयेत. बरं, ही लोक कोण होती? ही त्याच गावात राहणारी होती ज्यांनी अत्यंत हिंसक, पुरुष प्रधान संस्कृतीला सुद्धा बट्टा लावणारी घटना आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक समाज मनावर अत्यंत चीड निर्माण करणारा प्रकार होता. आमच्या माता भगिनी, आमच्या मुली ज्या पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीमध्ये जगतात, दररोज वेगळ्या वेगळ्या गंभीर घटना घडतात, परंतु अत्याचार करणारी किंवा सुडानं वागणारी माणसं आसपासच असतात. विश्वास ठेवावा कुणावर? एकीकडे समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून लोक चर्चा करतात, तर दुसऱ्या बाजूला जवळचीच माणसं अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि अत्यंत रानटी प्रकार करतात. याच्यातून समाज घडणार कधी? हीच घटना कोपर्डीत झाली. एका मराठा मुलीवर तिथल्या गावातल्या 2-3 जणांनी ज्या पद्धतीनं ती एकटी आहे हे लक्षात आल्यानंतर तिथंच शेजारच्या जंगलामध्ये किंवा पडीक जमिनीमध्ये किंवा गावकुसाच्या म्हणजे ज्या ठिकाणी माणूसच नसेल त्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन ज्या पद्धतीनं तिचे लचके तोडण्यात आले, ज्या पद्धतीनं तिला हलाहल करून मारण्यात आलं, ज्या पद्धतीनं तिला संपवण्यात आलं, ही नराधम हजारो वर्षाची ह्यांची दुश्मनी होती की काय अशा पद्धतीनं तिच्यासोबत वागले. त्याच्यामध्ये त्याचा प्रमुख आरोपी होता पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे आणि त्याचे सहकारी. यांच्यावर त्या ठिकाणी ते आरोपी आहेत म्हणून सिद्ध झालं आणि पोलिसांनी अटक सुद्धा केली. जगना मरण्याची लढाई त्यांची होती. मला असं वाटतं आजपर्यंत घटना घडून एवढी वर्ष झाली, त्या आरोपींच्या घरातली लोक सुद्धा त्या गावात राहत नसतील. कारण समाजातून येणारा एवढा विरोध, निघालेले एवढे लाखोचे समाजाच्या तीव्र भावना, याच्या पुढे त्यांना सुद्धा अक्षरशः नतमस्तक व्हावं लागलं असतं. त्याच पप्पू नावाच्या नराधमाने आज पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ज्याला फाशीची शिक्षा लागली, ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा लागली. ज्या आरोपींना खरं तर फास्ट ट्रॅकमध्ये ती केस चालून त्याच 2-4 महिन्यामध्ये अशा नराधमांना फाशी देणं गरजेचं होतं. परंतु आमचा कायदा गुन्हेगारांना सुद्धा त्याची जी काय बाजू मांडायची किंवा
त्यांनी जो काही गुन्हा केलाय त्याच्या तपासामध्ये, त्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेळ घालवतो आणि त्या स्त्रीचे, मुलीचे, महिलेचे मात्र लचके ज्या पद्धतीने घेतले जातात आणि ते नराधम जिवंत राहतात, याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काहीच नाही. आणि त्याच्यातल्याच या पप्पू शिंदे नावाच्या नराधमाला खरं तर प्रमुख आरोपी म्हणून फाशी झाली, दुसऱ्यांना पण फाशी झाली. कदाचित तारीख पे तारीख मिळत जाते. यांना शिक्षा झाली असली तरी ती दिली गेलेली नाही. आज 10 नोव्हेंबर 2023 रोजी त्या पप्पू नावाच्याच नराधमाने येरवडा जेलमध्ये, पुण्यामध्ये स्वतः आत्महत्या केली आणि स्वतःचे प्राण दिले. का दिली असेल हो? का आत्महत्या केली असेल? का फाशी दिली नाही एवढ्या दिवसात या लोकांना? का त्या कसाबला सुद्धा ज्या पद्धतीनं पोचलं गेलं, बिर्याणी खाऊ घातली, शेवटी इथल्याच मातीमध्ये त्याला गाडलं गेलं. हा जरी इतिहास असला तरी अशा नराधमांना का ठेवायचं? मित्रांनो, कायद्याचा धाक हा कुठल्याही आरोपीला, नराधमांना बसला पाहिजे. कारण एखादा खुनी जरी असला तरी तो सुटतो. एखादा असा रेपिस्ट असला, बलात्कारी असला तरीही त्याला विनाकारण पोचलं जातं. कदाचित तो पुराव्याअभावी सुटू सुद्धा शकतो. मोठे मोठे अंडरवर्ल्ड डॉन सुद्धा एखाद्या घटनेमध्ये ज्याने बॉम्बस्फोट सुद्धा जरी केले असतील आणि जर पुरावे नसतील तर कायद्याने अशा नराधमांना त्या वेळेस त्यांना खरं तर गुन्हा किती गंभीर आहे, गुन्हा कसला आहे हे लक्षात घेऊन जागेवर त्या ठिकाणी शिक्षा दिली केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये याच्यावर भरपूर चर्चा झाली. मोर्चे कोपर्डीच्या घटनेवर निघाले. आज मोर्चा बदनाम केला गेला आत्ताच्या सरकारनं. जरी ही गोष्ट खरी असली तरी त्याच्या अगोदरचे एक पुण्यातला मोर्चा असेल, मुंबईतला मोर्चा असेल, तिकडे संभाजीनगरचा असेल, कोल्हापूरचा असेल, सांगलीचा असेल, साताराचा असेल, विदर्भातला असेल, मराठवाड्यातले मोर्चे असतील, 20-20, 10-10, 15-15 लाखाचे मोर्चे निघाले. एकच मागणी होती की जे नराधम आहे, जे अशी इच्छा ठेवून किंवा वासनांध नजरेने अशा चुकीच्या आणि लचके तोडण्यापर्यंत, तुम्हाला तो जर प्रसंग आठवला तर अंगावर शहारे येतात. प्रत्येक महिला भगिनीला जिला जिला हे कळलं तिनं या गोष्टीचा निषेधच केला. असे नराधम खरं तर जिवंत ठेवायला नव्हते पाहिजे. आज तो स्वतः मेला, कारण जगून सुद्धा त्याचा उपयोग नव्हता. आणि जेलमध्ये सुद्धा अशा नराधमांना मिळणारी ट्रीटमेंट ही फार चांगली असते, अशातला काय भाग नाही. पोलीस सुद्धा आरोपीला पकडल्यानंतर कुत्र्यासारखे मारतात, ही काय वेगळी सांगायची गोष्ट नाहीच. परंतु समाजातली कीड गेली असं म्हणायला हरकत नाही. 3 मधले 1 गेला, अजून 2 शिल्लक आहेत. कायद्यामध्ये खरं तर न्याय मंदिरामध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये जेवढे पुरुष आहेत तेवढ्या महिला सुद्धा कोर्ट म्हणून तिथं बसतात. खरं तर अशांचा बडेजाव केला नाही पाहिजे. परंतु आमची समाज व्यवस्था त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वागते हे वेगळं सांगायची गरज नाही. घटना कोपर्डीची होती. एका मुलीला ज्या पद्धतीनं छळलं होतं आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाच्या मागे समाज उभा राहिला, कुटुंबाला मदत सगळ्यांनी केली. कुटुंबाला आर्थिक मदत झाली, कुटुंबाला सामाजिक मदत झाली, कुटुंबाला वैचारिक सुद्धा मदत झाली. ती मुलगी गेली, कुटुंबाचं कितीही भलं होईल माहित नाही. पोलीस संरक्षण होतं, पोलीस संरक्षणामध्ये तिचे वडील आणि ते सगळे फिरायचे. परंतु नंतरचा त्यांचा जगण्याचा, वागण्याचा जो काही आघात झालेला असतो त्याच्यातून ते कसे सावरतील हा जरी संशोधनाचा विषय असला तरी असा प्रसंग महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावगाड्यातल्या, कुठल्याही कुटुंबातल्या, कुठल्याही समाजातल्या कुठल्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये. कारण ही घटना एवढी भयानक होती. कोपर्डी म्हटल्यानंतर तुम्हाला जरी आठवलं, याच्यावर देशामध्ये चर्चा झाली. कोपर्डी सारखी दुसरी घटना झाली नाही. पण कोपर्डी सारख्या जरी घटना झाली नसतील, त्याच्यापेक्षा भयानक घटना या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घडल्या. मुंबईमध्ये एका मुलीला
प्रेमाच्या किंवा लग्नाच्या ह्याच्यामध्ये नंतर अडकल्यानंतर तिला तिचे तुकडे करून मिक्सरमध्ये गेले, किंवा आपण कल्पना करू शकत नाही, आपण चर्चा पण करू शकत नाही. पण त्या नराधमांना फाशी दिली गेली आणि उरलेल्यांना सुद्धा दिली गेली पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही राहतो. शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. फुले शाहू आंबेडकरांचा साठेंचा महाराष्ट्र आहे. काय त्यांचे विचार आहेत? पुरोगामी, परिवर्तनवादी आणि समाज एकत्र राहायला पाहिजे हे विचार. विषमतावाद्यांना त्यांच्या वैचारिक ताकदीनं त्यांना उत्तर देऊन समाजात समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित झाले पाहिजे ही विचारधारा आहे. आमच्या महाराष्ट्राची भूमी ही कर्तृत्ववान महिलांची सुद्धा भूमी आहे. जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई यांनी त्यांचं त्याग, समर्पण, निष्ठा, संघर्ष आणि आपल्या मातीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या समाजासाठी, पीडित, कष्टकरी, वंचित बहुजन समाजासाठी, शेतकरी, कष्टकरी, कामगारासाठी जी न्यायिक भूमिका घेतली ती देशाने नाही जगाने सुद्धा त्यांना सॅल्यूट केला. परंतु त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये आज अशा पद्धतीच्या घटना घडतात. याचा अर्थ कोपर्डीनंतर घटनाच घडली नाही असं नाही. नराधम जन्माला आलेले आहेत, नराधम अत्याचार करणार आहेत, परंतु नराधमांना संपवणारा कायदा एवढा स्ट्रॉंग झाला पाहिजे, एवढा सक्षम झाला पाहिजे की त्यांनी चुकीचा मार्ग अनुभवला नाही पाहिजे. कारण या देशामध्ये कायदा सर्वश्रेष्ठ आहे, न्यायव्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे. जो कुणी गुन्हेगार असेल, तो सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, किंवा हे असले छळकपट करणारे आणि लचके तोडणारे असतील, या सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे. पण ते होण्यासाठी आम्ही किती लोकांचं प्रबोधन करायचं, आम्ही गावगाड्यापर्यंत जायचं, आम्ही प्रत्येक व्यक्तीचं, समाजाचं, घटकाचं प्रबोधन करायचं. आणि त्यांनी शेवटी जर अशा पद्धतीची म्हणजे विचारधारा जरी अवलंबली किंवा नाही अनुसरली, पण डोक्यातली घाणेरडी वृत्ती जर सतत दाखवत राहिले, तर असल्या घाणेरड्या नजरा सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. हरकत नाही. परंतु कोपर्डीतला तो नराधम मारायच्या अगोदर मेला ही काय गोष्ट साधी नाही. अरे तुम्ही ज्याचे लचके तोडता, लक्षात घ्या तुम्ही सुद्धा कुठल्या तरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय. तुम्ही जिला चावा घेता किंवा जिला संपवता ती सुद्धा स्त्री होती, आणि तुम्ही ज्या गर्भातून जन्म घेऊन आला ती सुद्धा स्त्री होती. स्त्रीचा सन्मान करू शकत नसाल तर असा त्यांचा अंत तरी करू नका, अन्यथा तुम्ही सुद्धा जिवंत राहणार नाही. हा कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे. विकृती ही संपली पाहिजे, आणि विकृती वेळेतच ठेचली गेली पाहिजे, ती पोचली गेली नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.